नमस्कार. आपल्या सर्वांचं मनापासून आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत आहे. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आपल्याला माहिती आहे, महाभारतामध्ये कर्ण फक्त दुसऱ्यासाठी लढत गेला. त्याने भरपूर काही दान केलंय, स्वतःचं शरीरसुद्धा त्याग केलाय. पण त्याला शेवटी काय मिळालं? त्याला स्वर्ग जरी मिळालं, पण त्याला मोक्ष नाही मिळालं. कारण का? कारण तिथे शांती नव्हती. आणि तो जेव्हा इंद्र भगवानांना बोलला की मी तर भरपूर काही चांगलं केलं, मग माझ्यासोबत असं का? मला अन्न का नाही मिळत आहे इथे स्वर्गात येऊन? तेव्हा इंद्र भगवानांनी म्हटलं की तू सगळं काही केलं, पण अन्नदान कधीच नाही केलं. म्हणून जेव्हाही पितृपक्ष येतो 15 त्या टाइमला कर्ण भगवान धर्तीवर येतात आणि अन्न दान करतात आणि क्षमार्चना मागतात. त्याच विषयी आज मी बोलणार आहे. जर आपल्याला जबरदस्त पितृदोष आहे आपल्या घरामध्ये, आपण म्हणतो ना काल सर्प दोष आहे, तुम्ही वास्तुशांती करत आहे, तुम्ही भरपूर काही करत आहे घरामध्ये, तुम्ही पंडितकडे जाताय, ज्योतिषकडे जाताय, पण तुम्हाला रिझल्ट येत नाही. मग काय करायला पाहिजे? दर महिन्याच्या अमावस्येला हा उपाय मी लगातार आपल्या चॅनलला 4 ते 5 वर्ष होत आहे, मी लगातार हा दर महिन्याच्या अमावस्येला हा उपाय सांगत असते. आणि शेअर करा, स्वतः पण लाभ घ्या आणि दुसऱ्यांना पण द्या. चालू अमावस्येमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे. जर आपल्या घरात पितृदोष आहे, लगातार आपल्या घरात अडथळे येतात, शुभ कार्य होत नाही आहे आणि तुम्हाला स्वतः साक्षात तुम्हाला ज्योतिषाने सांगितलेलं आहे की खरंच बाबा तुमच्या मुलाला दोष आहे, तुमच्या घरातच आहे, मग काय करायला पाहिजे? तर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे चालू अमावस्येमध्ये. जसं चालू अमावस्या आहे, आता 16 तारखेला चालू होणार आहे रात्री 8ला, तर दुसऱ्या दिवशी 17 तारखेला रात्रीपर्यंत आहे. मग आपल्याला रात्रीच्या टाईमला हा उपाय, आपल्या घरी पाणी प्यायचा मातीचा माठ असतो. जिथे माठ आहे आणि जिथे पाणी गळतं तिथं पितरांचा वास असतो आणि तिथे लक्ष्मीचा सुद्धा वास असतो. म्हणून मी नेहमी सांगते की आपल्या घरी एक मातीचा माठ असावा. सेकंड, चालू अमावस्येमध्ये मातीची एक पंती घ्यायची, त्याच्यात सरसोचं तेल टाकायचं, अख्खे काळे उडदाचे 2-3 दाणे, काळे उडीद म्हणजे शनी भगवान आणि पित्रच. त्यानंतर हा दिवा जेव्हा तुम्ही लावल्यानंतर याची जी ज्योत असतं, जो पेटवतो ना आपण दिवा, याची ज्योत माठाच्या बाजूला हा दिवा ठेवून याचं मुख दक्षिणेकडे करायचं आहे आपल्याला. दक्षिण दिशा का? पित्रांची आहे, मोक्ष देणारी आहे. आपण हा दिवा लावल्यावरती पित्रांना हात जोडून म्हणायचं, जी पण प्रार्थना असेल, की हे पित्र भगवान, आम्ही तुम्हाला उजेड देत आहे, अंधारामध्ये उजेड देत आहे ना, अमावस्येला अंधार असतो ना, पित्र पण अंधारात गेलेले आहे. आपण त्यांना दिवा लावत आहे आणि सांगत आहे की मी तुम्हाला उजेड देत आहे, आमच्या जीवनामधला पितृदोष दूर करा आणि आम्हाला शांतता द्या. हा उपाय तुम्हाला दर महिन्याच्या अमावस्येला करायचा आहे. लगातार तुम्ही 3 ते 4 महिने करता, तुम्हाला रिझल्ट दिसतात. घरामधली दरिद्रता जाते, दोष दूर होतो, मुलांचे विवाह होतात, बिझनेस चालतं. असं म्हणा की तुम्ही घरची जर लेडीज असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये पण शांतता दिसेल. म्हणून मी नेहमी सांगते, खूप जण विचारतात दुसऱ्या दिवशी त्या उडदाच्या दाण्यांचं काय करायचं? ते तुम्ही डस्टबिनमध्ये टाका, झाडाखाली टाकू शकता. आणि ती जी म्हणजे तो जो दिवा आहे, तो दिवा बाकी कोणत्या पूजेला नाही वापरायचा आहे. म्हणून मी नेहमी सांगते, तुम्ही पितरांची जेव्हा सेवा करताना तुमच्या घरामधले अडथळे दूर होतात आणि 50% जो पण दोष असेल घरामधला तो दूर होतो.